नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्याने खळबळ। 3 वर्षांचा काळ असतानाच अचानक राजीनामा। निवडणूक आयोगात आता फक्त 3 ऐवजी एकच मुख्य निवडणूक आयुक्त। महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम। कालच्या बैठकीत तोडगा नाही। जागा वाटपाबाबत 11 मार्चला दिल्लीत पुन्हा बैठक। शिंदे, फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार। आचारसंहितेआधी मंत्रिमंडळ बैठक आणि विकास कामांचा धडाका। 11 आणि 12 मार्चला मंत्रिमंडळाची बैठक। पुढच्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता। पुण्यात अजित पवार, फडणवीस आणि सुप्रिया सुळे आज एकाच मंचावर येणार। पुण्यात आज मल्टी स्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलचं उद्घाटन। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा। महायुतीकडून मुख्यमंत्री शिंदेंकडून दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी राहुल शेवाळेंना उमेदवारी जाहीर। बारामतीत नणंदविरुद्ध भावजय सामना रंगणार। सुप्रिया सुळेंना बारामतीतून उमेदवारी जाहीर, तर लोकसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात। उद्धव ठाकरेंकडून अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीची घोषणा। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात। पंकजा मुंडेंकडून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत। लोकसभेत निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन। सभेतून पंकजा मुंडेंचं स्थानिकांना आवाहन। मला संधी दिल्याबद्दल थोपटेंचे आभार। पुण्यातील सभेतून सुळेंनी मानले थोपटेंचे आभार, तर सुप्रिया सुळेंसाठी काम करणार। संग्राम थोपटेंकडून भूमिका स्पष्ट। महायुतीत 3 ते 4 जागांचा तिढा कायम। रामटेक, यवतमाळ, वाशिम, मावळ, कोल्हापूर या जागांबाबत तोडगा काढला जाईल। काही जागांची अदलाबदल करा, शहांच्या सूचना। सूत्रांची माहिती। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचे परिचय पत्रक प्रसिद्ध। सुनेत्रा पवारांनी केलेल्या विकास कामांचा परिचय पत्रकामध्ये उल्लेख। कल्याणमधील कोळशेवाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आंबेडकरांच्या स्मारकाचं लोकार्पण होणार। पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनास ऑनलाईन उपस्थित राहतील। पुण्यात आमदार रोहित पवारांची पत्रकार परिषद। बारामती अॅग्रोच्या कन्नडमधील साखर कारखान्यावरील ईडी कारवाईवर रोहित पवार काय बोलणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरे गोरेगाव, मालाड आणि कांदिवलीतील शाखांना भेट देणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। उदय सामंत आणि नारायण राणेंमध्ये मुंबईत गुप्त बैठक। राणेंच्या जुहूच्या निवासस्थानी दोघांमध्ये बैठक। रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती। सोलापुरात प्रणिती शिंदेंकडून प्रचाराला सुरुवात। उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रणिती शिंदेंकडून प्रचार सुरू। मंगळवेढा तालुक्यामधील दुष्काळी भागांना प्रणिती शिंदेंच्या भेटी। साताऱ्यातून सारंग पाटलांना उमेदवारी मिळावी यासाठी समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल। सारंग पाटील हे खासदार श्रीनिवास पाटलांचे चिरंजीव। पुण्यातील मवियाच्या शेतकरी मेळाव्यात शरद पवारांना हनुमानाची गदा भेट। शरद पवारांनी गदा उंचावून पैलवान मंडळींना दिली दाद। कोल्हापुरात असीम सरोदेंच्या उपस्थितीत निर्भय बनो सभा। सभेला शाहू महाराज छत्रपतींची हजेरी। शाहू छत्रपतींनी व्यासपीठावर न जाता खाली बसून सभा ऐकली। धुळ्यात भारत जोडो न्याय यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी। यात्रेच्या स्वागताच्या तयारीबाबत महाविकास आघाडीची बैठकही संपन्न। जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहपूर्ण वातावरण। कोस्टल रोडच्या एका मार्गाचं उद्या लोकार्पण। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार। आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदे यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे। येत्या 3 वर्षात पुण्यात नव्या विमानतळाची उभारणी होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। यावर्षी पुण्यातील नव्या विमानतळाचं काम सुरू होण्याचा अंदाज। हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस सुरू। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी दाखवलाय हिरवा झेंडा। मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिकेकडून महिलांना स्वयंरोजगारासाठी यंत्रसामग्रीचं वाटप। महिलांसाठी शिलाई मशीन आणि घरघंटी देत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध। जळगावच्या धरणगाव तालुक्यामधील चोरगावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते विविध लोकार्पण झालेल्या विकास कामांचं आणि यावेळेला एकाच वेळी 150 घरकुलांच्या वाटपासह रस्ते, जिल्हा परिषद शाळा, त्याचबरोबर विविध विकास कामांचं भूमिपूजन देखील झालंय।
धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात ठाकरे गटाची बैठक संपन्न. शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार अशोक धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत चर्चा. धुळे जिल्ह्यात कांद्यापाठोपाठ गव्हाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. 1100 ते 2600 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दर परवडत नसल्यानं शेतकरी हताश. गव्हाला किमान 3000 रुपये भाव देण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना आदिवासी विकास विभागाकडून मदत. मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि खासदार हिना गावित यांच्या हस्ते लाभार्थ्यांना साहित्याचं वाटप. नंदुरबार जिल्ह्यामधून पुण्यात जाण्यासाठी खासगी वाहनधारकांकडून अव्वाच्या सव्वा भाड्याची लूट. भाडे आकारणीसाठी आरटीओ विभागानं नियम तयार करून देण्याची मागणी. धुळे शहरात भाजीपाल्याच्या दरात 40% वाढ. आवक कमी झाल्यानं भाजीपाल्याचे दर वाढले. 15 ते 20 रुपये प्रति किलो दरानं मिळणाऱ्या भाजीपाल्याची आता तब्बल 50 ते 60 रुपये प्रति किलोनं विक्री. पवई तलाव इथं DK फ्लॅग फाउंडेशननं फडकावलाय 36 फुटांचा तिरंगा. यावेळी खासदार मनोज कोटक तसंच पवई पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर GSTसह प्रतितोळा 67,500 रुपयांवर. आठवडाभरामध्ये सोन्याच्या भावात 2,500 रुपयांची वाढ, तर चांदीचे दर 74,000 प्रति किलोवर पोहोचले. सांगलीच्या रिठे धरणमध्ये रयत क्रांती संघटनेतर्फे केसरी बैलगाडी शर्यतींचं आयोजन. शर्यतीच्या ठिकाणी सदाभाऊ खोतांचे भावी खासदार अशा आशाचे पोस्टर्स. पंढरपुरात राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडेंनी घेतलंय श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन. मंदिर समितीच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सुरेश खाडेंचा सत्कार.